हॅलो, नमस्कार मंडळी. घरात असणाऱ्या पाच अशा गोष्टी की ज्या आपण खातो रोज आणि त्याच्यामुळं मला वजन कमी करायला मदत झाली. 6 महिन्यामध्ये 18 किलो मी माझं वजन कमी केलं. आधी कॉन्फिडन्स नव्हता, कॉन्फिडन्स आला तो माझं वजन कमी झाल्यामुळे. आधी कॉन्फिडन्स नव्हता कारण वजन जास्त होतं, चार चौघात जायला लाज वाटायची, साडी नेसायला पोट दिसायचं, जीन्स घालता येत नव्हती, बॅक सीट दिसायची म्हणजे किंवा मांड्या मोठ्या दिसायच्या. हे वजन माझं कमी झालं. खूप कष्ट केले मी माझं वजन कमी करायला, पण त्याच्यातूनच मी काही गोष्टी शिकले आणि त्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर प्रत्येक गोष्ट जसा तुमच्या कमेंट येतात तशी प्रत्येक गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर आज मी तुम्हाला अशा घरातल्याच जो आपण खाण्यामध्ये वापरतो अशा 5 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मी. त्या 5 गोष्टी सांगण्याच्या आधी व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडला तर मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्याचं वजन कमी झालेलं आहे त्याचं आधी किती होतं आणि नंतर किती होतं हे कमेंट करा, कारण की जुन्या कमेंटचे डबल डबल मला स्क्रीनशॉट सारखे लावता येत नाहीत. वजन तुम्ही सुद्धा रिपीट कमेंट करा कुणाचं किती वजन कमी झालेलं आहे. तर नमस्कार मंडळी, मी व्हिडिओला सुरुवात करत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे वेट लॉस करण्यामध्ये, ती आहे म्हणजे सकाळी जो आपण हर्बल टी किंवा डिटॉक्स वॉटर किंवा वेट लॉससाठी जी पावडर पितो, ह्या सगळ्यांमुळे इनडायरेक्टली वेट लॉस होतो, डायरेक्टली वेट लॉस होत नाही. ब्लोटिंग कमी होतं किंवा शरीरावर आलेली सूज कमी होते. त्यामुळं आपल्याला कपडे लूज बसायला लागतात किंवा हलकं वाटायला लागतं आणि आपल्या बॉडीमधला सगळा कचरा निघून जातो. म्हणजे इनडायरेक्टली तो वेट लॉसच असतो. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ह्या तिन्ही म्हणजे एकतर हर्बल टी किंवा डिटॉक्स वॉटर किंवा वेट लॉस पावडर ही एकाच कॅटेगरीमध्ये येतात. त्यामुळे ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे भाकरी. मी माझ्या वेट लॉसमध्ये 70 ते 80% भाकरीच खाल्लेली आहे. म्हणजे आठवड्यातून रोज म्हणलं तरी चालेल, फक्त उपवासा दिवशी मंगळवारी आणि एखाद्या दिवशी पाहुणे आले आणि एखाद्या रविवारी म्हणजे आठवड्यातून एक टाइम मी फक्त 3 टाइम म्हणजे एक टाइम 3 टाइम मी भाकरी खाल्ली. म्हणजे आपण आठवड्यातून 14 वेळा जेवतो, त्यातले 3 वेळा मी चपाती खाल्ली. बाकी टायमिंग मला भाकरीने खूप मदत केलेली आहे. कारण भाकरी पचायला हलकी असते, पोट पटकन भरतं. आपण ॲट अ टाइम 2 चपाती खातो, पण भाकरी आपल्याला एकच जाते. त्यामुळे ही दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे भाकरी. भाकरीने मला वेट लॉसमध्ये खूप मदत केलेली आहे. आधी मी कधीही भाकरी खात नव्हते. मला भाकरी आवडत नव्हती. हॉस्टेलला मला मेसला मला चपातीची सवय होती. त्यामुळे मला भाकरीची सवय नव्हती. लग्न झाल्यापासून, स्पेशली माझी डिलिव्हरी झाल्यापासून वजन कमी करताना मी भाकरी खायला सुरुवात केली. त्यामुळे भाकरी ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हिरवे मूग. हिरवे मूग जेवणामध्ये तुम्ही ॲड करा, नाश्त्यामध्ये ॲड करा. त्याचं दिरडं करून खावा, हिरव्या मुगाचे स्प्राउट करून खावा. हिरवे मूग असतात त्याला मोड आणून त्याची भाजी करून खावा. आठवड्यातून भले 14 वेळा आपण जेवण करतो, त्याच्यामधले आपण 5 वेळा जरी मूग खाल्ले ना, तर तरी त्याचे खूप हेल्थ बेनिफिट आहेत. त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि व्हेजिटेरियन लोकांना किंवा व्हेजवाल्यांसाठी खूप बेस्ट आहे. जे पनीर अफोर्ड करू शकत नाहीत किंवा टोफू महागड्या गोष्टी अफोर्ड करू शकत नाही, त्यांच्यासाठी हिरवे मूग बेस्ट आहेत आणि मला हिरव्या मुगांनी खूप मदत केलेली आहे. हिरवा मूग नावाची गोष्ट कधीही माझ्या घरात नसायची, पण वेट लॉस करायला सुरुवात केल्यापासून आमच्या गावाकडचे पिवळे मूग यायचे, त्याला मी मोड आणून कधीतरी भाजी करायची, पण हिरवे मूग मी कधी वापरले नव्हते. हिरवे मूग मी वापरायला घरामध्ये सुरुवात केली, त्यामुळे मला वेट लॉस करायला मदत झाली खूप. अ, चौथी जी गोष्ट आहे ती चौथी गोष्ट आहे म्हणजे ग्रीन टी, ब्लॅक कॉफी. ही चौथी गोष्ट, ते दोन्ही एकाच कॅटेगरीमध्ये मोडतात सॉरी. तर ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफी कधीही उपाशी पोटी घ्यायची नाही. सकाळच्या नाश्त्याबरोबर किंवा संध्याकाळच्या जे आपण हलकं स्नॅक खातो ना त्याच्याबरोबर ब्लॅक कॉफी किंवा दोन्ही टाइम. मला संध्याकाळचं ऑफिस असतं त्यामुळे मी संध्याकाळची पण घेते. थोडीशी तरतरी आल्यासारखं वाटतं. ब्लॅक कॉफी आणि त्याच्यामध्येच येते चौथी गोष्ट म्हणजे ग्रीन टी. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना ब्लोटिंग कमी होतं आणि याच्यामध्ये कॅलरीज 0 असतात. आता मी पहिल्यापासून जी ग्रीन टी वापरते ती आहे न्यूट्रो व्हॅलीची ग्रीन टी. ह्यानं मला जवळजवळ 3 ते 4 वर्ष मदत केलेली आहे वेट लॉस साठी. पण ग्रीन टीचा हा तोटा असतो, म्हणजे ह्या नाही, मला ह्याचा खूप फायदा झालेला आहे म्हणून ही मी खूप वर्ष झाली माझ्याकडे ह्याचे खूप डब्बे आहेत. न्यूट्रो व्हॅलीची मी तुलसी ग्रीन टी वापरते. पण एका ताईंची कमेंट आली की तुम्ही आपले जे साविकर भारद्वाज सर आहेत त्यांची ग्रीन टी पिऊन बघा. त्यातला मी कॅमोमाईल आणि तुलसीचा फ्लेवर आणि आता मी कॅमोमाईलची
ग्रीन टी आहे ना ती ओपन केलेली आहे, म्हणजे आता पहिला एकच ओपन केलाय बॉक्स कॅमोमाईलची. याच्यामुळे ना स्ट्रेस, एन्झायटी, जो आपल्याला ताणतणाव येतो ना तो कमी होतो. आणि मेन म्हणजे माझ्या वाचनात तर असं आलेलं की ग्रीन टी ना झोप येत नाही, कारण मी संध्याकाळची कधी म्हणजे ज्याला झोपताना आपण म्हणतो ना प्रेफर करत नाही आपण, की घेत नाही आपण. पण ह्याच्यामुळं, या ग्रीन टीमुळं, आता माझी नाईट शिफ्टच असते त्यामुळं सांगते, मी जागीच असते, पण या ग्रीन टीमुळं झोप येते, व्यवस्थित शांत झोप लागते. म्हणजे हा ह्याचा बेनिफिट आहे, कारण याच्यामध्ये कॅमोमाईल आहे ज्याच्यामुळं आपली बॉडी रिलॅक्स होते, स्ट्रेस कमी होतो आणि आपल्याला झोप शांत लागते. म्हणजे मी ही पहिल्यापासून ग्रीन टी वापरते आणि अजूनही वापरते, ही सुद्धा वापरते, दोन्ही ग्रीन टी मी घेते. हे प्रोडक्ट टॅग केलेले आहे, तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ऑर्डर करा. शॉपमध्ये सुद्धा ही ग्रीन टी भेटते. पहिली मी शॉपमधूनच आणायचे, नंतर मी ऑर्डर करायला लागली. ऑर्डर केल्यावर थोडीशी स्वस्त मिळते. त्याच्यानंतर ह्या 4 गोष्टी झाल्या. आता 5वी गोष्ट आहे ना ती खाण्यामधलीच आहे, पण पदार्थ नाहीये तो. सगळ्यात महत्वाचं मला, जे सगळ्यात महत्वाचे फायदा झाला मला आधी चपाती घ्यायची, भाकरी घ्यायची, कुस्करायची त्याच्यावर, कारण मला वेळच नसायचा एवढा, म्हणजे घर काम ऑफिस वगैरे बघून. कुस्करायची, छान मस्तपैकी चुरायची, त्याच्यावर भाजी घ्यायची, बरोबर सलाद नाही काही नाही, कुस्करायची आणि खायची, ही मला सवय होती. ही सवय मी माझी मोडली. दातानी जेवढं चावून खाता येईल एवढं चावून घ्यायचं, कारण आपली जी लाळ आहे ती लाळ त्याच्यामध्ये मिक्स होते आणि आपल्या लाळेचे आपल्याला फायदे असतात, हे पण तुम्हाला माहिती आहे. बरोबर. 5वी जी गोष्ट आहे आपली, ती चावून चावून खायची, कोणतीही गोष्ट असो. हे सुद्धा चावून चावून खाण्याचं साविकर भारद्वाज यांनी पण सांगितले, 32 बार तुम्ही बघितलं असेल त्यांनी पण. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला शाळेपासून सांगितलेलं आहे, जशी म्हस रवंत, बघा म्हस जनावर सुद्धा रवंत करत बसतात, पण आपण एवढ्या घाईमध्ये असतो की आपण जेवण व्यवस्थित करत नाही. मी व्यवस्थित करायचे नाही, मीही चावून खायला लागले. फक्त चावून चावून खायचं, व्यवस्थित प्रोटीन मॅनेज करायचं. अगदी चावून चावून खायचंय म्हणून भाज्या वगैरे खाल्ल्यात, फक्त काकड्याच खाल्ल्या तर वजन कमी होतं, पण चेहऱ्यावरचा सगळा ग्लो निघून जातो, केस गळायला लागतात. त्यामुळे आपले केस पण गळले नाही पाहिजेत, आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो कमी नाही झाला पाहिजे, आपल्या शरीरातलं रक्त कमी नाही झालं पाहिजे, आपल्याला विकनेस नाही जाणवलं पाहिजे, आपल्याला कुठे गेल्यानंतर चक्कर नाही आली पाहिजे. ग्लो असा आला पाहिजे ना की चेहरा सुंदर दिसला पाहिजे. आणि वजन कमी झाल्यानंतर चेहरा काही काहींचा सुकून जातो, पण माझा तुम्ही जुने व्हिडिओ बघा, माझं जसं जसं वजन कमी होत गेलं तसं माझ्या चेहऱ्यावर हळूहळू हळूहळू ग्लो यायला लागला. चेहऱ्यावर पिंपल येतात, बरोबर आहे, पिंपल येतात. पिंपलला सुद्धा कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्सचं सुद्धा कारण असतं. तेलकट तुपट पदार्थ जास्त खाल्ले तरी चेहऱ्यावर पिंपल येतात. त्यामुळे तेला तुपाचं प्रमाण तर मी तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. म्या सॉरी म्या नाही मी मी अशा रेसिपीज शेअर पण केलेल्या आहेत भरपूर, आणि शेअर पण करत राहील. मला सगळ्यात आधी आय एम एक्स्ट्रीमली व्हेरी सॉरी म्हणायचं आहे. वेट लॉस जर्नी चालू केली, माझं गेल्या वेळेस पण तसंच झालं. वेट लॉस जर्नी चालू केली, 4च दिवसांनी माझ्या ऑफिसची माझी शिफ्ट बदलली आणि मी रात्री 9:30 ते 5:30 पर्यंत काम करते. आणि हे एवढं सगळं उठून मला नाही का व्हिडिओ काढणं होत नाही. म्हणजे तुमचं माझ्याबद्दलचं मत चेंज होऊ नये यासाठी सांगते. मला कोणी कमेंट केली नाही, पण मला एक सांगायचंय, 29 मेला माझा लास्ट डे आहे. 1 जून किंवा 2 जून 4 दिवस मला PC वगैरे सबमिट करायला जावं लागेल, कारण ऑफिस सुरू झाले ना. आता मला बाळ माझे अन्वीला सांभाळायला कुणी नसल्यामुळे मला ऑफिसला जाता येणार नाही, त्यामुळे मी घरीच असणार आहे. फुल ऑन मी यूट्यूबवर असणार आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी शेअर करत राहील. तुमच्या कमेंटला प्रत्येक उत्तर देईल, आताही देते हा मी. तुम्ही कमेंट करा, मी कधी कुणाचं कमेंटचं उत्तर किंवा तुम्ही जे सांगता तेच मी व्हिडिओ बनवते. जसे मला इंस्टाग्रामला मेसेज येतात, युट्यूबला मेसेज येतात किंवा जे असेल ते तुम्ही सांगाल तसंच मी बनवते. मी कुठलाही तुमचं कमेंट स्किप करत नाही, मी स्क्रीनशॉट काढून ठेवते, मी वहीमध्ये लिहून ठेवते. कुणाचं कमेंट स्किप करायला मला आवडत नाही, कारण म्हणजे तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहात माझ्यासाठी. त्यामुळे थोडंसं माझं इकडं तिकडं झालेलं आहे, त्याबद्दल सॉरी. आणि लग्नाची पण घाई होती. लग्नाला मी हे माझं सेकंड टाइमचं म्हणजे मी ज्यांच्या लग्नाला गेलेले ते मी माझं वजन वाढलेलं तेव्हा मी लग्नाला गेलेले, त्याच्यावर मी वजन कमी झालेलं, म्हणजे 84 किलोची होते त्या साडीमध्ये. कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा. आणि आता मी 66, 67, 68 ह्या रेंजमध्ये फिरते. तशी 67, 68 या रेंजमध्येच फिरते. 66ची रेंज गेली
आंबे सुरू आहेत, आंबे भरपूर खाल्ले जात आहेत, त्यामुळं पण होते वजन. खूप आंबे खाल्ले जात आहेत माझ्याकडून, त्यामुळं थोडंसं ह्या महिन्यामध्ये वेट किती कमी करण्याचा प्रयत्न केला ना तरी हे होणार नाहीये. आणि तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होऊ नये किंवा हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला सतत मार्गदर्शन करत राहते. त्यामुळं माझ्याकडून जर काही चुकत असेल तर खरंच आय एम सॉरी. तर व्हिडिओ हा कसा वाटला? 5 पदार्थ म्हणजे ज्वारीची भाकरी, मुगाचं हिरवे मूग आपले, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, हर्बल टी, डिटॉक्स वॉटर, म्हणजे 5 नाही आहेत, एक्स्ट्रा त्याच्यामध्येच मोडल्या जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे चावून चावून खाणं. तुम्ही फक्त हे फॉलो करून बघा. एवढं फॉलो करून बघा. साखर, तेल थोडंसं कमी प्रमाणात रेग्युलरपेक्षा. बघा, वजन नाही कमी झालं तर माझं नाव बदला. अरे मी कमी केलेलं आहे. घर आणि ऑफिस आणि मूल सांभाळून मी कमी केलंय. तुम्ही सुद्धा कमी करू शकता. कुणाचं कुणाबरोबर कंपॅरिझन करायचं नाही. ह्याला वेळ आहे, मला वेळ नाहीये. ह्याच्याकडे हे आहे, त्याच्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे पैसे नाहीये. ती खेड्यात राहते, मी शहरात राहते. तिची सासू चांगली आहे, माझी सासू चांगली नाहीये. माझं असं आहे, माझं तसं आहे, माझा नवरा सपोर्ट करत नाही, माझा नवराच मला खायला घालतो. हे असलं काय सांगू नका तुम्ही. वजन कमी करायचंय ना, करायला सुरुवात करा. सगळं खाऊन वजन कमी करा. तुम्हाला वाटतं मी खात नाही, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघता पिझ्झा असतो, मिसळपाव असते, वडा सॅम्पल असते, सगळं मी खाते. सगळं खात आपलं ऍडजस्ट करायचं वजन, कारण आपला एक आयुष्य मिळालेलं आहे. आपलं मन सोक्त आपल्याला पाहिजे ते पण खाल्लंच पाहिजे आपल्याला. वजन कमी करत करत सगळ्या गोष्टी फॉलो करत करत वजन कमी करायचे. स्ट्रेस फ्री राहायचे. महत्वाचं म्हणजे चांगली झोप घ्यायची, व्यवस्थित दिवसभर पाणी प्यायचंय. एवढंच, बाकी काही नाही. वजन ऑटोमॅटिक हळूहळू कमी व्हायला लागतं. तर पुढचा व्हिडिओ कोणता बनवायचा हे नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.